नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे उन्हाळ्यात जो उष्णतेचा आपल्याला त्रास होतो तो कमी करण्यासाठी हे आपण घरात असलेल्या वस्तूंपासून एक छानसं सरबत करणार आहोत। तर त्यासाठी आधी मी तुम्हाला सरबताची पावडर सांगणार आहे कशी करायची ती। त्यासाठी मी इथे 1 वाटी बडीशेप घेतलेली आहे। हा 1 वाटी पुदिना आहे, तो चांगला वाळवून घेतलाय। हा हे धुवून स्वच्छ सावलीतच आपल्या घरातल्या घरात वाळवायचा आहे। 2 दिवसात छान असा कुरकुरीत होतोय बघा, तुम्हाला आवाज येत असेल। अगदी छान असा कुरकुरीत झालेला आहे। तो 1 वाटी पुदिना घ्यायचा आहे। 1 वाटी खडीसाखर घ्यायची आहे। ही जवळजवळ 150 ग्रॅम खडीसाखर आहे। 4 वेलच्या घेतल्यात आणि 7-8 काळी मिरीचे दाणे घ्यायचे। आता आधी आपल्याला बडीशेप आणि वेलची आणि काळी मिरी थोडंसं परतून घ्यायचं आहे की जेणेकरून बडीशेपेत जो मॉइश्चर असतं ते निघून जावं आणि हे जे प्रीमिक्स आहे किंवा ही पावडर जी आहे ती जास्त दिवस टिकावी, यासाठी आपण थोडंसं परतून घेणार आहोत। इथे मी पॅन तापत ठेवलाय, त्यात बडीशेप घालूया आणि ही काळी मिरी आणि वेलची घालायची आणि अगदी थोडंसं परतून घ्यायचंय। फार अगदी डार्क नाही करायची बडीशेप। आता हे बघा, ही चांगली परतून झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि ही थंड करूया आणि मगच मिक्सरला लावायची। आता हे थंड झालेलं आहे, आपण याची पावडर करून घेणार आहोत। यात खडीसाखर घालूया आणि पुदिन्याची पानं घालायची। आता याची आपण फाईन पावडर करून घेऊया। हे बघा, आपण अगदी छान फाईन पावडर केलेली आहे। हे आपल्या सरबताचं प्रीमिक्स तयार आहे। हे तुम्ही कितीही दिवस किंवा किती महिने तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे तेव्हा सरबत करून घेऊ शकता। आता एका भांड्यात काढून घेऊया। एका काचेच्या बाटलीमध्ये भरून आपण फ्रीजमध्ये ठेवून दिलं तरी ते वर्षभर टिकू शकतं आणि अगदी रोजही घ्यायला हरकत नाही। उन्हाळ्यातच असं नाही, कायम वर्षभर घेतलं तरी चालेल। आता यापासून मी तुम्हाला एक सरबत करून दाखवणार आहे। आता मी तुम्हाला सरबत करून दाखवते। सर्वात आधी आपण यामध्ये बर्फाचे क्यूब्स घालायचे, त्यावर अर्ध्या लिंबाचा रस घालूया। पाव चमचा ब्लॅक सॉल्ट घालायचं आणि 2 चमचे पावडर घालायचे सरबताची आणि आता थोडंसं पाणी घालून आधी मिक्स करून घ्यायचे। मीठ मिक्स झालेलं आहे। हे बघा, आपलं थंडगार बडीशेपचं सरबत तयार आहे। एकदम रिफ्रेशिंग लागतं, तुम्ही नक्की करून बघा। आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। यावर आपण लेमन रिंड लावून थोडंसं डेकोरेट करायचं। वाव।